परळीहून सोलापूरकडे जाणाऱ्या बसमध्ये शासकीय सेवेत असलेल्या महिला प्रवाशाला चालक आणि वाहकानं अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे। ही घटना 12 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 10 वाजता घडली। मिळालेल्या माहितीनुसार बस क्रमांक MH14 IT 2521 मधून महिला प्रवास करत होती। परळी ते गंगाखेड दरम्यान बसच्या पायरीवर लघुशंका केल्यानं दुर्गंधी येत असल्याचं सांगत महिलेनं बस स्वच्छ ठेवण्याची विनंती केली। यावेळी चालक व वाहकानं आपल्याशी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप महिलेनं केला। संतप्त महिलेनं गंगाखेड पोलीस ठाण्यासमोर बस थांबवून संबंधितांवर कारवाईची मागणी केली। पोलिसांनी वाहकाला ठाण्यात थांबवून घेतलं तर चालकाला बस स्थानकात बस सोडून परत येण्यास सांगितले। या घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि सार्वजनिक वाहतुकीतील वर्तनाचा प्रश्न उपस्थित झाला आहे। प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्याची मागणी होत आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी जिल्हा प्रतिनिधी अनिल शेठे यांचा रिपोर्ट। मॅडम, आपण कुठे जात होतात? मी परळीला आले होते। परळीवरनं मला जायचं होतं सोलापूरला। तर सोलापूरला बस नसल्या कारणाने मी औंढा नागनाची बस लागली म्हणून दर्शन होईल म्हणून बसले। ठीक आहे, तर बसले तर त्यामध्ये ड्रायव्हरने आणि कंडक्टरने फुल पिलेला माणूस घेतला, जो की अगदी त्याला उभारण्याची आवश्यक पण नाही। चांगला म्हणजे तो तरुण आहे, हट्टाकट्टा, बहुतेक त्यांच्यातलाच मित्र वगैरे कंपनी आहे। ड्रायव्हर पण फुल पिलेला आहे, तो पण फुल पिलेला आहे। त्यांच्या मेडिकल करू शकता। मी म्हटलं दादा, म्हातारे माणसं होते, त्यांनी उभ्याने सू केली बसमध्ये, लिटरली दारातच। ते घाणेरडा वासेला वॉमिटिंग व्हायला लागली। म्हणून म्हटलं किती घाणेरडा वाटतं, तुम्ही का घेतला? तर ड्रायव्हर डायरेक्ट मला शिव्या द्यायला लागले। म्हणजे आम्ही कशाला घेतलो आणि हे कशाला घेतलो, आम्ही का बायका आहे का, आम्ही काय म्हणून आहे ते शिव्या। आता मी नाही सांगू शकत तुम्हाला, असली शिवी दिली त्यांनी। मी म्हटलं तुम्ही ड्रायव्हर नसत तर आता तुमचं जाबाड फाडून खाली टाकलं असतं म्हटलं। म्हणजे ही पद्धत आहे का? आता मी पोलीस स्टेशनला ऑनलाईन केस केली, त्यांनी परत चेष्टा करायला लागले। माझे परळीचे काही मुलं होते मागे बसलेले आहेत ते, आणि त्याला कोणीच अटकाव केलं नाही, कंडक्टरने नाही, ड्रायव्हरने नाही, कोणी नाही। तो बिंदास्त गाडीत फिरतो। बायका, म्हातारे माणसं सगळे आहेत, लेडीज आहेत, तरुण, आणि हे असलं चालणार नाही। काय या ठिकाणी तुम्ही पोलीस स्टेशनला चालणार नाही। या पोलिसांनी तुम्हाला काय म्हणलं? हा, पोलीस आता मध्ये बोलवले, तिथं मॅडम आहेत बसलेल्या, काहीतरी पोक्सोचं केस चालू आहे म्हणून त्यांनी म्हणलं बाहेर तक्रार द्या। ड्रायव्हरही उतरला नाही, कंडक्टर उतरला नाही, कारण फुल पिलेले ते पिदाडेच आहेत, ते पियकड 3 जण पण पिलेलेच आहे। आणि पोलीस काय म्हणला तुम्हाला? आणि दुसरा इथून एक कॉन्स्टेबल जातात, तो मला म्हणतो की, मी म्हटलं अरे बस कुठं चालली मला इथं सोडून, तर तो म्हणतो दिल्लीला चालली। मग हा पोलीस आहे का कोण आहे? तुमची चेष्टा केली असं तुम्हाला वाटतं? माझी चेष्टा केली, त्याला धरून पडवते ना पोलीस स्टेशनच्या समोर। चेष्टा करा मला, पोलीसच खतपाणी घालत नाही ना। हा, API मॅडम आहेत म्हणून मध्ये बोलते API मॅडमला, महिलांना सुरक्षा कुठे आहे API मॅडमला विचारते। कोणतं पोलीस स्टेशन आहे? गंगाखेड। मला माहीत पण नाही ह्या रूटला, मी फर्स्ट टाइम आलेली आहे, बसने आलेली आहे मी, मला माहीत नाही आहे। हे ST कुठं? आणि बस मुद्दामून लेट काढली त्यांनी ह्या पिदाड्या माणसामुळं। तो माणूस खूप सारं सामान घेऊन आला, ह्यांच्यातलाच एक व्यक्ती येतो, आणि या 3 इसमांना अटक व्हावी माझी कळकळीची